नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आज आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टवरती आलो आहोत आणि त्या अनुषंगाने आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपारे यांच्या फार्म हाऊसवरती आपण त्यांच्याशी हितगुज करण्याकरता येथे ठिय्या मांडलेला आहे. आकाश उर्फ तुकाराम सुपारे हे व्यक्तिमत्व प्रसिद्धीला अपरिचित नाही. त्यांची प्रसिद्धी चौफेर त्यांच्या विचारातून आणि व्यक्तिमत्वातून सगळीकडे पसरले आहे. परंतु आपल्या एकजूट महाराष्ट्र न्यूजची शान वाढावी ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांनी सुद्धा आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आकाश उर्फ तुकाराम सुपारे हे एक विद्रोही कवी असून उत्तम चित्रकार आहेत आणि तळागाळातील समाजाशी यांची नाळ जुडलेली असल्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये एक विद्रोहीपणा, एक विद्रोह आपल्याला जाणवतो. त्यांनी स्वतःचे अनेक पेटेंट तयार केले असून त्या पेटेंटद्वारे सुद्धा ते त्यांचे विद्रोही विचार त्या चित्रातून व्यक्त होत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या कविता ह्या विद्रोही ज्वलंत प्रतिगामी शक्तीला चटके देत असतात. त्यात त्यांचं समाधान झालं नाही असं मला वाटतं, म्हणून त्यांनी चित्रपटाचा मार्ग चोखाळला. कारण ते उत्तम लेखक आहेत, पटकथाकार आहेत. त्यांनी मब्बू नावाची एक शॉर्ट फिल्म म्हणजे लघुपट हा स्वतः निर्माण केला असून त्याची पटकथा लिहिली आहे स्वतः आणि त्याचं दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. त्या मब्बू मार्फत त्यांनी आपले स्वतःचे विचार, विद्रोह, ज्वालामुखी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मब्बू म्हणजे अंधार. मब्बूचा अर्थ अंधार. हा मला माहीत नव्हता. हे माझे मित्र आहेत. चर्चेद्वारे मी त्यांना विचारलं मब्बू म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं मब्बू म्हणजे अंधार. अंधारावरती लघुपट काढणारा महाराष्ट्रात एकमेव असेल, एक व्यक्तिमत्व असेल ते म्हणजे आकाश सुपारे. त्यामुळे मी त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या कृतीवर भारून गेलो आणि म्हणून मी आज विचार केला की आपण थोडंसं त्यांच्याशी हितगुज करावं आणि त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत आपल्या माध्यमापर्यंत पोहोचावी हा एक मानस ठेवून मी आज त्यांच्याकडे आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्ते सर, तुमचा जन्म कुठं झाला? माझा जन्म शेवगाव तालुका अहिल्यानगर जिल्हा येथे झाला. बर. तुमचा जन्म जो झाला तर ते परिसर आणि कौटुंबिक परिस्थिती कशी होती? मी भटक्या विमुक्त समाजातून आहे बर. आणि माझा जन्म एक वडार कुटुंबात झाला. अच्छा. वडार समाजातून माझे वडील दगड फोडून मला 12वी पर्यंत शिक्षण दिलं वडिलांनी. बर. नंतर मी शिक्षण अधुरं राहिल्यामुळं मी पोटापाण्यासाठी पुणे गाठलं. मी पेंटिंगची कामं करायला लागलो. दुकान टाकलं आणि दुकानातून माझा उदरनिर्वाह चालू झाला. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं का तुम्ही उपजत कलाकार आहात? हो, आम्ही आणि पिढीजात कलाकार. पिढीजात कलाकार आहात तुम्ही.
काळ्या दगडातून मूर्ती घडवत हो तुमच्या हातात ब्रश आला हो आणि कुंचला आल्या आणि हो. ते तुम्ही पोर्ट्रेट वरती ते तुमचं विचार तुमचे जे काही आहे ते तुम्ही त्याच्यावर काढू लागलात, बरोबर आहे? हो आणि हो. हे करत असताना तुम्ही विद्रोही कवितेकडे कसे वळलात सर? त्याचं असं झालं की मी पहिलं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं. हो फकीरा, वैजंता, हो वारण्याचं स्मशानातलं सोनं. हो आणि नुकतंच कॉलेज झालं होतं आणि हे सगळ्या कादंबऱ्या मी भर रात्रंदिवस वाचून काढल्या. अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या. आणि वाचल्यानंतर मला खूप काही जाणवलं की अण्णाभाऊंनी इतकं मोठं साहित्य निर्माण केलं, एवढं हे केलं, तर आपणही त्यांच्या वाटेने जाऊन काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी लिहायला पाहिजे, समाजापुढे असं- ठेवलं पाहिजे हा, आपल्या समाजापुढे आपले विचार, फुले शाहू आंबेडकर विचारधारा, अण्णाभाऊ साठेंचे विचार. आणि मी भारवलं तिथं आणि ते लेखन कुठंतरी मी पाझळलं माझ्या रक्तामध्ये, अण्णाभाऊ साठे. आणि मी भारवलो आणि ते भर बाबासाहेबांची पुस्तकं वाचायला लागलो, फुल्यांची पुस्तकं वाचायला लागलो, शाहू महाराजांची पुस्तकं वाचायला लागलो. आणि हे सगळं वाचल्यानंतर मी बुद्धांच्या वाटेने चाललो आणि बुद्ध मला फार शेवटी कळले. अच्छा. आणि बुद्ध कळल्यामुळं मला माझं जीवन मला सुंदर व्हायला लागलं. आणि मी मग नंतर कालांतराने माझ्या कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या, चांगल्या लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या, मी सादरीकरण करायला लागलो. कवितेमध्ये माझे गुरु आकाश आप्पा सोनवणे, तरी आम्ही बोलू नये, यांनी खूप मला 1 वर्ष माझ्यावर पाळत ठेवून माझं सगळं काथ्याकूट करून मला स्टेज उपलब्ध करून दिलं त्यांनी. मोलाचं मार्गदर्शन त्यांचं हो. लाभलं तुम्हाला. आणि त्यांनी कविता सादर कशी करायची लोकांसमोर, स्टेज समोर, माईकला घाबरायचं नाही, माईकची जी भीती घालवली, ते माझे कवी मित्र, विद्रोही कवी, महाराष्ट्रात त्यांचा कवितेचा कार्यक्रम होतो तरी आम्ही बोलू नये, तर त्या माणसानी माझं सादरीकरण इतकं चांगलं प्रभावी करून दिलं की खरंच मी त्या आकाश आप्पा सोनवणेंचं खूप ऋणी राहणार आहे. आणि ते माझे इतके जवळचे मित्र झालेत. आता ते व्यवसाय त्यांचा वाढला. ते म्हटले की बरोबर. तुझ्या 4-5 कविता मी त्याच्यावर काम करणार आणि तुला स्टेज उपलब्ध करून, पण ते त्या वेळेत राहिलं नाही. आणि माझं पण आता मार्ग बदललेला आहे. आणि सर, तुमची मायबाप ही कविता मी ऐकली, हो तर माझी अशी इच्छा आहे की ती मायबाप कविता पुन्हा एकदा आपल्या पानरा ऑडियन्सला तुम्ही सादर करावी. ती मायबाप कविता, त्या मायबाप कवितेमधूनच माझ्या मब्बू चित्रपटाचा, लघु ते चित्रपटाचा आपण जन्म पुढं झाला. आपण हो, पुढं हो, आता नक्की बोलणारच नक्की. आहोत त्या विषयावर. तर पण मायबाप- अगोदर ते ऑडियन्सला तुम्ही ती मायबाप कवि- मी कविता मी आज मला तुम्ही त्या तुमच्या पॉडकास्टच्या याच्यातून मला जी संधी म्हणायला देत आहे, प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचे मला तुम्ही पहिलं म्हणजे तुमचं आभार. आणि माझी मायबाप कविता सादर करतो मी. बाप धाडायचा मला गावात देशीची क्वार्टर आणायला. बाप धाडायचा मला गावात देशीची क्वार्टर आणायला, वरून बंदा रुपये द्यायचा खर्चायला, कधी कधी घरात नसायचं मीठ मिरचीला. वा. कधी कधी घरात नसायचं मीठ मिरचीला, माय खेकसायची बापावर, बापाचा रागही यायचा नाकावर. बाप झिंगला ना आयमाय काढायचं सगळ्यांची, बाप झिंगला ना आयमाय काढायचं सगळ्यांची. आणि आभाळाकडं बघून सिस्टीमला मनातल्या मनात काहीतरी बडबडायचा. आणि आईने अंथरून दिलेल्या गोधडीत क्षणार्धात घोरू लागायचा. मग माय लुगड्याचा पदर फाडायची टराटरा, त्याची वात बनवायची. आणि बापाने आणलेल्या देशीच्या क्वार्टर मध्ये घासलेट ओतून दिवा पेटवायची. वा. आणि त्या देशीच्या आणि घासलेटच्या वासात मग माझा अभ्यास सुरू व्हायचा. आणि देवळीत ठेवलेल्या त्या दिव्याकडं बघून माय उद्याची स्वप्न पांघरून झोपी जायची. छान छान सर, छान, अंगावर काटा आला. धन्यवाद. सर, तुम्ही आता म्हणा ना
का ह्या कवितेतून मब्बू हा लघुपट त्याचं बीज निर्माण झालेलं होतं आणि मी ते धरलं. तर ते आपण कसं धरलं सर थोडक्यात त्याचं सांगा. असं झालं बरं का, मी माझे एक मित्र कन्सेप्ट रायटर आहेत भाऊसाहेब कुंभार म्हणून, माझे आजही मित्र आहेत. त्याच्याकडे मोठे मोठे कन्सेप्ट तो ऐकायचा, पिक्चरचे हॉलिवूड टाईप बॉलिवूड टाईप असं ते ऐकायचा. आणि आम्ही मुंबईला पण त्याच्याबरोबर जर गेलो याला एक प्रोड्युसरला भेटायला त्याला पण आमच्याकडे कन्सेप्ट होते, आमच्याकडे स्क्रीन प्ले नव्हते आणि त्याच्यामुळे ते रिजेक्ट व्हायचे बाबा. पण त्यामुळे मग त्याला मी एक कविता ऐकवली, ही मायबाप नावाची कविता. आणि त्याने ऐकवल्यानंतर तो म्हटला की ह्या तुझ्या मायबाप कवितेमध्ये एक शॉर्ट फिल्म दडलेली आणि मी लिहितो. आणि त्याला म्हटलं तू नको लिहू, मीच लिहितो म्हटलं असं तसं. आणि ते लागलं मला चटक म्हटलं. आणि मग मी ते अर्ध्या तासात ते एक रफ स्क्रीन प्ले लिहून पण टाकला. अच्छा. कॅरेक्टरायझेशन केलं, एक मुलगा वगैरे हे ते असं तसं, हे असं दगड फोडतात, आपले जीवन जगतात, मूर्त्या घडवतात, असं एक रफली कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि रफली आल्यानंतर मी एका मित्राने मला एक फोटोग्राफरचं सजेस्ट केलं. मी त्याच्या घरी गेलो. त्यांचं नाव मोरे असं आहे, फोटोग्राफर आहेत ते माझे मित्र, नंतर ते झालेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना मी स्क्रीन प्ले वाचून दाखवलं आणि माझं नरेगेशन वाढत गेलं. म्हटलं फिल्म मला ते स्क्रीन प्ले एकदमच मग बोर व्हायला लागलं की यार मला जे पाहिजे ते काही स्क्रीन प्ले मध्ये येत नाही, मग करायचं काय. मी जाणं बंद केलं. 2 दिवस गेलो आणि त्या फोटोग्राफरकडे परत जायचं बंद केलं आणि मी ते स्क्रीन प्ले वगैरे फाडून टाकला, सगळं हे करून टाकलं, विसरून गेलो सगळं. पण ते काय मला काय ती विषय आणि तो शॉर्ट फिल्म माझ्या डोक्यात जायना. मग मी चौकशी केली बाबा हा म्हणजे पिक्चर बनवण्यासाठी काय लागतं, कोणाची मदत लागेल, काय लागेल. तर माझ्या पिक्चरमध्ये जे अभिनेते राजेश ननवरेंनी जे काम केलं आहे, म्हणजे लीडचं काम केलं आहे शॉर्ट फिल्ममध्ये, त्यांची मदत झाली. मग त्यांनी मास कम्युनिकेशनचे शिक्षक प्राध्यापक डॉक्टर बापू चंदन शिवे यांची मला नंबर दिला, फोन नंबर. फार योग्य व्यक्तीकडे गेला आपण आणि फार महान व्यक्ती. हो. तर मग सरांना मी फोन करायचो की सर मला मास कम्युनिकेशन करायचं. म्हणजे हे कुठं असतात बापू चंदन शिवे? बापू चंदन शिवे नगर, अहमदनगर आहे, आता अहिले नगर, तिथं प्राध्यापक म्हणून ते आज देखील आहे. आणि मग त्यांच्या बरोबर फोन व्हायला लागली आणि ते म्हटले की मग 6 महिन्याने लॉकडाऊन पडलेलं होतं. ते म्हटलं लॉकडाऊन उठल्यानंतर तो आम्ही एक 6 महिन्याचा स्क्रीन प्लेचा कोर्स लावणार आहे शासनाचा, डिजिटल फिल्म मेकिंग. पण तो काय शासनाने केलंच नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं. मग राहून गेल्यानंतर मग मला एक 4 दिवसाचा सेमिनार अटेंड करायला सांगितलं सरांनी. मी केला आणि मी केल्यानंतर तो मला अरे मी तर काय वेगळं विचार करतो, चित्रपटाची भाषा थोडी ती थेरॉटिकल नॉलेज मला कळलं तिथं कळल्यानंतर मी ते 4 दिवसाचं संमेलन म्हणजे सेमिनार अटेंड केलं समरनाखा ते, आणि मला वाटतं उमेश कुलकर्णी यांचं. आणि ते झाल्या परत मी अजून एक सरांचं मी सेमिनार अटेंड केलं. ते म्हणजे माझे मित्र, परम मित्र संतोष सकन सर. आता नंतर कळलं की ती फेंड्री सैराट ह्या चित्रपटाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं वगैरे हे ते. पण त्यांची मैत्री झाली वगैरे आणि मग त्यांचं सेमिनार मी अटेंड केल्यामुळं ते खूप माझ्या बोलीभाषेत किंवा माझ्या मराठी भाषेत त्यांनी खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं संतोष सरांनी. आणि ते पण केल्यानंतर मला चित्रपटाची भाषा काय सांगायचं, काय नाही सांगायचं, काय नेमकं काय बाबा हे करायचं, तसं करताना मी मग एक बार्शीमध्ये एक संमेलन झालं आणि त्या बार्शीमध्ये चित्रपट कार्यशाळा झाली. राजन सरांनी अरेंज केली होती. तिथं जेवायचं वगैरे 2-3 राजन खान अक्षर मानवतर्फे. हो, राईट. आणि तिथं पिस्तुल्या पिक्चरमध्ये जे पिस्तुल्याच्या आईचा रोल केला वैशालीताई केंदळे यांची ओळख झाली. ती ओळख अशी झाली की मी पिस्तुला पिक्चर 2012 साली पाहिलं होतं. माझ्या हातात CD आली होती आणि ते बघितल्यानंतर मी प्रभावित झालो आणि मी ते कॅरेक्टर ओळखलं आणि म्हटलं लघुपट होता तो माझ्या वाटतं. नागराज अण्णा मंजुळ्यांचा, माझे आदर्श नागराज अण्णा मंजुळे आहेत. आणि मग त्यांची पण मदत झाली आणि तिथून आलो आणि तिथून आल्यानंतर मी स्क्रीन प्ले लिहिला आणि स्क्रीन प्ले लिहिल्यानंतर मग
आणि त्याची कास्टिंग वगैरे करण्यासाठी मी नगरला शिफ्ट झालो. हो. आणि ते सरांना, बापू सरांना सारखं मी बापू सरांना विचारायला लागलो. बापू सर म्हणे हे मग कंटिन्यू करू, ते कंटिन्यू, असं नाही तसं करायचं, ही सीन नको, ते सीन नको, हा विषय असा पाहिजे, आणि ह्या आपल्याला याचे खर्चिक आहे, स्पेशल इफेक्ट आहेत, खाणीवरचे दगड फोडायचे सीन त्यांनी वगळले. म्हटलं सर हे का वगळलेत? म्हटलं सर याला पैसे लागतील, म्हणजे बजेट हलेल आणि चित्रपट पूर्ण होणार नाही. बरोबर. तर खूप त्यांनी लोकेशन त्यांनीच हायर केलं, त्यांनीच स्क्रिप्ट बांधून दिली, स्क्रीन प्ले लॉक केला, प्रॉपर्टी लिस्ट काढायला सांगितलं, आणि मग त्यांनीच मुलगा शोधला. आम्ही एका झोपडपट्टीमध्ये गेलो आणि तिथं ते म्हटलं की हा मुलाला घ्या तुम्ही, चित्रपट बनवा. तो मुलगा पण खूप चांगला ऍक्टिंग केली, त्यांनी सगळं हे केलं, आणि त्या चित्रपटाला त्याला अनेक ठिकाणी नॉमिनेट झाली फिल्म. थोडं पुढे या सर, फ्रेम मध्ये या. अनेक ठिकाणी नॉमिनेट झाली, अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ते चित्रपटाला पारितोषिक, बेस्ट स्क्रीन प्ले म्हणून पारितोषिक मिळालं चित्रपटाला. आणि सर तुम्ही एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमचा मब्बूचा प्रवास पूर्ण केलात. बरोबर. आणि एकलव्याप्रमाणे तुम्ही हे जे काम केलेलं आहे ते एकलव्याचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला मार्गदर्शक बापू चंदन शिवे यांचं नाव मी ऐकलेलं आहे. ते खूप लोकांना मदत करतात ह्या कलाकृतीच्या कामी. आणि तुमचं भाग्य आहे का तुमची त्यांची गाठ झाली. ह्या मोबूचा अर्थ तुम्ही मला सर सांगितला खासगीता काय अंधार म्हणून. या मोबू मधून आपण काय संदेश देऊ इच्छिता ऑडियन्सला? तर मब्बू मधून आपण असा संदेश देतो की भटक्या विमुक्त समाजामध्ये एक वडार समाज असा एक कष्टकरी समाज आहे, आणि मूर्त्या घडवतोय, तो दगड फोडतोय. त्या समाजाचा इतिहास जर बघितला, त्या समाजात माझा जन्म झाला, याचा मला खूप मोठा अभिमान आहे. बरोबर. कारण वडार समाजाने ही भारतीय संस्कृती ना तळ हाताच्या फोडासारखी जपलेली. त्यांनी लेण्या कोरल्यात, मंदिरं घडवलेत, जेवढे देव आपण आज बघतोय ना दगडी मूर्त्या, त्या सगळ्या परंपरागत त्याच एकट्या समाजाने तयार केलेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि मला कुठंतरी असं वाटतं की माझ्या समाजावर, मी ज्या मातीत जन्माला आलो त्या जातीतल्या वडार समाजावर काहीतरी भाष्य करणारी फिल्म मला करायची होती. बरोबर. म्हणून मला ती कवितेच्या माध्यमातून जरी सुचली असेल तर मला ते असं काही संदेश द्यायचा होता चित्रपटामध्ये, म्हणजे लघुपटामधून. तो संदेश देण्यासाठी मी तो चित्रपट बनवला, लघुपट बनवला. आणि त्यात काय झालं की म्हणतात ना, मला खिशात रुपया नव्हता. मला माझे उत्तम मोरवेकर मित्र आहेत, चंद्रशेन गालफडे, हे फुले आंबेडकर विचारधारेचे लोक, भारवलेले लोक. या लोकांना मी सांगितलं की मला एक चित्रपट करायचा आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत लघुपट करायला. पैसे नसताना मग त्यांनी 5 मिनिटात मला 50,000 रुपये पाठवले. अच्छा. बापू चंदन शिवे सरांनी मला एक फोटोग्राफरची ओळख करून दिली, आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे आले तर मी फिल्म आपण करूया. एक म्हणजे होईल नाही होईल ते तो भाग नव्हताच. कारण 50,000 मध्ये मला काही माहित नाही, संगीत कशाला म्हणतात, सेन्सॉर कशाला म्हणतात, आणि तरी मी ते स्क्रीन प्ले लिहिला वगैरे आणि प्रोडक्शन चालू झालं. हो, ती तुम्ही मागच्या वेळेस बोलले, पण मला उद्देश काय होता सांगण्याचा, का मोब्बू मधून आपण त्या फ्रेम मध्ये, त्या सीन मध्ये, त्या मोब्बू मध्ये आपण काय संदेश दिला? संदेश असा दिलेला आहे, आपण वडार समाजामधले असंख्य लोक दगड फोडतात. आता मूर्त्या काही घडवतात, त्या मूर्तीला काही किमती राहिलेल्या नाहीयेत, आणि मूर्त्या कोणी विकत घेत नाहीत, आणि खूप आता जड मूर्त्या असतात, आणि ते दगडाचे कलाकारी आता कालबाह्य झालेले. आधुनिक तंत्रज्ञान, एआयचं तंत्रज्ञान आल्यामुळे त्यांच्या खाणी बंद पडलेल्या आहेत शहरीकरणामुळे. त्यांचा एक तर दगड फोडायचा मुख्य व्यवसाय तो पण बंद पडला, आणि मूर्त्या घडवायचं पण ते पण कालबाह्य होत चाललेले. आता आधुनिक सगळे शस्त्र आलेले आहेत, ते आता काय एआयच्या माध्यमातून हे ते सगळे मूर्त्या कोरल्या जातात 3D मध्ये, खूप सुंदर जसेच्या तशा. त्यांचे कालबाह्य झाले मूर्तिकार. पण ते करत असताना मग ते व्यसनाधीनतेकडे वळले, आणि व्यसनाधीनतेकडे वळून त्यांची मुलं 4वी-5वी पर्यंत शाळेत जाणार, आणि परत मग ती काहीतरी गुन्हेगार होणार, नाही तर दगड फोडणार, नाही तर खड्डे फोडणार. त्या मुलांच्या शिक्षणावर भर टाकण्यासाठी
ती फिल्म मी केली मब्बू म्हणजे नावाची. त्या मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे. हा. शिक्षण आणि मुख्य प्रवाहामध्ये ते मुलं यावेत आणि स्वावलंबन व्हावे म्हणून त्यातून तुम्ही संदेश दिला तो. मी वडार समाजामधून आल्यामुळं मला माझ्या वडार समाजाची जी परिस्थिती आहे ना ती त्याची चटके मी बी भोगलेले आहेत. हो. आणि मला असं वाटलं की बाबा त्या मुलांच्या शिक्षण 4थी 5वी नंतर जातो आणि तो खड्डे खोदतो आणि त्याला आणि त्यांच्या आई वडिलांना सुद्धा शिक्षणाचं महत्व नाहीये. म्हणजे एवढा प्रभाव झालेला नाहीये. जरी हा समाज ही संस्कृती जरी जपली असेल तर शिक्षणाचं एवढं त्यांना महत्व नाहीये. बरोबर. तर माझ्या वडिलांनी मला थोडंफार शिकवलं म्हणून मी शिकलो, म्हणून मग आज मी कविता करतो, हे करतो. अरे आपण कुठंतरी देणं लागतो यार माझ्या समाजाचे. मग मी काय देणं लागतो? मी काय पैसे देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. मी विचार देऊ शकतो आणि तो चिरकाल टिकू शकतो. हे मब्बू मधून मला प्रभावी सांगायचं होतं. छान छान छान. आणि ते आपण पूर्ण केलं. ते पूर्ण असं केलं की चित्रपट एक माध्यम आहे, ते एकट्याचं काम नाहीये, ते एक टीम वर्क आहे. पण माझ्या प्रयत्नांना बापू चंदन शिवे सरांनी सराहलं आणि त्यांनी ती बांधून घेतलं आणि त्यांच्याच अनुषंगाने तिथंच त्या नगरमध्येच शूट लावलं. लोकेशन त्यांनीच सांगितले आणि मुलगा पण त्यांनीच शोधला. आणि कलाकार थोडेफार आपला विषय तो झालेलाच आहे. हो. आणि ते म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचं का मब्बू बनवायचा मागचा जो तुमचा उद्देश आहे तो जवळजवळ म्हणजे तो 100% तुम्ही तो पूर्ण केला. हो नक्कीच. म्हणजे आता काय झालं काय आपण नवीन दिग्दर्शक असल्यामुळे आपला परिचय इंडस्ट्रीमध्ये नसतो आणि नसल्यामुळे कलाकार कोण काम करणार आहे, ते कसं होणार आहे, काय होणार आहे. मला असं नॉन ऍक्टर घ्यायचे होते. आता कसं झालं सर, तुम्ही मब्बू पूर्ण केला. मब्बू पूर्ण केला, तुम्हाला सहकार्य लाभलं, ते लोकांपुढे आलं मब्बू, नामांकन पण मिळालं त्याला. पण जो तो उद्देश होता तो तुमचा तो उद्देश पूर्ण झाला. हो बरोबर आहे. आता यानंतर आपलं पुढील योजना काय आहे सर, ते थोडक्यात सांगा. तर पुढील योजना अशी आहे की हा मब्बूनी मला काय दिलं तर आत्मविश्वास दिला. हो. आता मब्बूचा आत्मविश्वास एवढा आहे की आता मी लोकांपर्यंत माझी लिंक पोहोचली, कॉर्पोरेट पर्यंत पोहोचली आणि मला काही प्रोड्युसर माझ्या सानिध्यात आहेत आणि एक मोठ्या बजेटची आणि असा एक प्रयोग करणार आहे आणि व्यवस्थेवर भाष्य करणारी फिल्म करणार आहे. त्याचं बजेट, त्याचं कास्टिंग, मोठ्या मोठ्या चित्रपटाचे जसं बजेट असतं ना तसं बजेट त्याचं जातंय असं मला वाटतंय. आणि तसं लोकांच्या प्रतिक्रिया येतात किंवा माझी जी टीम आहे, मला जे ओळखतात ती लोक म्हणतात की हाय व्होल्टेज फिल्म आहे, त्या पद्धतीनेच तुम्ही करायला पाहिजे. ती काय आता थोडक्यात आगामी चित्रपटात पदार्पण करणार आहेत तुम्ही मोठ्या पडद्यावरती, हे तुमचं पुढचं नियोजन आहे. हो नक्कीच मी तेच ते तुम्ही साकार करणार, कारण यातून सिद्ध होतं का तुम्ही ते साकार करणार. आणि आपल्यासारखं एक विद्रोही व्यक्तिमत्व, एक कवी, चित्रकार ह्या क्षेत्रामध्ये उतरला तर निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि एक वेगळी वाट चोखळून आपण ऑडियन्सला मनोरंजनाबरोबर थोडासा संदेश पण देणार आहे. म्हणजे जे पाची पकवान जर आपण ठेवतो, पाची पकवानामध्ये थोडस तुम्ही लोणचं पण टाकणार आहे, तोंडी लावण्याचा संदेश देणार आहे. याचा अर्थ आज उदाहरण सांगितलं तुम्हाला. तर आपणास भावी वाटचालीसाठी माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि एकजूट महाराष्ट्र न्यूजला आपण थोडा वेळ दिला आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरती, आमच्या व्यासपीठावरती आलात, त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. तुमचे देखील धन्यवाद, कारण तुम्ही माझं पॉडकास्ट, माझी मुलाखत घेतलेली आहे. ही माझी पहिली मुलाखत आहे. मी मुलाखत वगैरे माझ्यापर्यंत मी कोणी कोणाला देत नाही, पण तुमचे खूप खूप मोठे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.